सकाळी उठल्यावर मळमळ, तेलकट पदार्थ खाल्ल्यावर जास्त मळमळ होणे, अंगावर काळ्या किंवा निळ्या रंगाचे चट्टे पडणे, डोळ्यांचा रंग हलका पिवळा असणे, अंगावर खाज येणे, नेहमीच थकवा किंवा गळून गेल्यासारखं वाटणे, कोणतेही कारण नसताना वजन अचानक कमी किंवा जास्त होणे, हे सर्व लक्षणे जर तुमच्यात दिसत असतील तर तुम्हाला आत्ताच यकृतावर लक्ष देण्याची गरज आहे. मेंदूनंतर सगळ्यात महत्त्वाचा अवयव येतो तो म्हणजे यकृत. वेगवेगळे टॉक्झिन्स किंवा आजच्या लाईफस्टाईलमुळे वेगवेगळे पदार्थ खाल्ले जाणे, या सगळ्यांचं मेटाबॉलिझम किंवा प्रतिकार करणे, या सगळ्यांचं काम हे यकृत करत असतं. पण न पाळलेली दिनचर्या किंवा जेवणाचे नियम न पाळणे यामुळे यकृताचे आजार वाढत चाललेले आहेत. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत यकृत खराब झाल्यावर दिसणारी सगळ्यात मोठी 6 लक्षणे, ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुमचं यकृत चांगले आहे का फॅटी लिव्हर किंवा लिव्हर सिरोसिस या आजाराकडे वळत आहे. सगळ्यात पहिलं लक्षण आहे सकाळी उठल्या उठल्या कडू चव लागणे, ब्रश केला तरी पण आपल्या तोंडाचा घाण वास येणे. कारण हे फक्त पाचनतंत्र खराब आहे म्हणून नाही, तर लिव्हरमध्ये सुद्धा काहीतरी गडबड होत आहे म्हणून हा त्रास चालू होतो. खरं तर आपल्या शरीराची 90% घाण ही आपल्या शरीराबाहेर काढायचं काम हे यकृताचं आहे. पण जेव्हा यकृताचं काम हे कमी होतं किंवा अशक्त होतं तेव्हा हे टॉक्झिन्स आपल्या शरीरातच पडून राहतात आणि ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये अमोनियाची लेवल वाढते आणि त्यामुळेच आपल्या तोंडात घाण वास यायला चालू होतं. दिवसभर तोंडातून घाण वास येत असेल, मळमळ होत असेल, पोट गच्च राहत असेल, तर तोंडाची स्वच्छता पाळून सुद्धा जर तुम्हाला हा त्रास वारंवार होत असेल तर तुम्हाला यकृताकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी जी पण पदार्थ पचायला जड आहे ती आतापासूनच बंद करा. दुसरं लक्षण आहे वारंवार पोट फुगणे. कारण नसताना किंवा हलका आहार घेतला तरी पोटात गच्चपणा, गॅसेस आणि पचन व्यवस्थित होत नसेल तर तुम्हाला लिव्हरकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. लिव्हरमधून सिक्रेट होणारे एन्झाईम्स, बाईल ज्यूस हे सगळे आपल्या पचनाला मदत करतात. पण जेव्हा हे बाईल ज्यूसचं प्रमाण कमी होत असतं तेव्हा आपल्याला वारंवार गॅस व्हायला लागतं. पोट फुगत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे साधं ॲसिडिटी असेल किंवा अपचन असेल, पण खरं कारण हे यकृत असतं. यकृताचं किंवा लिव्हरचं काम हे कमी होत असल्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही. पुढे चालून याचंच फॅटी लिव्हरमध्ये रूपांतरण होतं. जर तुम्हालाही असा त्रास होत असेल तर साध्या पोटफुगीकडे लक्ष न देता मला यकृताशी संबंधित काही आजार आहे का याकडे पण लक्ष द्यावे लागेल. ऑइली फूड खाणे, तेलकट पदार्थ खाणे, बाहेरचे जास्त खाणे किंवा पचायला जड दूध किंवा दही याचे पदार्थ खाणे हे सगळे टाळावे लागतील, म्हणजे लिव्हरवर अतिरिक्त लोड येणार नाही. तिसरं लक्षण आहे आपली त्वचा किंवा डोळ्यावरचा पांढरा भाग हा हळूहळू पिवळा व्हायला चालू होतो. लिव्हरचं काम आहे शरीरातून बिलिरुबिन हे बाहेर टाकणे, पण जेव्हा लिव्हरचं काम अशक्त झालेलं असतं तर तेव्हा हे बिलिरुबिन आपल्या रक्तातच जमा व्हायला लागतं, ते सगळीकडे फिरतं, म्हणून आपल्या चेहऱ्याचा, डोळ्याचा रंग हा हलका पिवळसर व्हायला चालू होतो. त्याचबरोबर पूर्ण अंगाला जर खाज येत असेल, सारखं वारंवार औषधे घेऊन सुद्धा खाज थांबत नसेल, तरी पण तुमचं यकृत हे अशक्त होत आहे. चौथं लक्षण आहे शरीरावर कुठेही काळे किंवा निळे चट्टे पडणे. त्याचबरोबर जखम हे लवकर भरून येत नाही, कारण रक्तामध्ये ब्लड क्लॉटिंग फॅक्टर असतात जे लिव्हरमध्ये तयार होतात. कारण कुठेही जखम झाली तर तिथून रक्तस्राव होत असतो. पण लिव्हर अशक्त झाल्यामुळे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर बनत नाहीत, ब्लड वेसल्स हे कमजोर बनतात आणि मग आपल्याला काळसर निळसर चट्टे यायला सुरुवात होते. जर तुम्हालाही कुठेही जखम न लागता काळसर किंवा निळसर डाग पडत असतील, हिरड्यांमधून रक्त येत असेल तर तुम्हाला अशा वेळेस फक्त एक्सटर्नल ॲप्लिकेशन करून फायदा होणार नाही, तर तुम्हाला लिव्हरसाठी औषधी सुद्धा घ्यावी लागतील. 5वं कारण आहे खूप जास्त थकवा किंवा गळून गेल्यासारखं वाटणे. आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम हे जास्तीत जास्त लिव्हरवर अवलंबून आहे. त्याचं काम व्यवस्थित असेल तर आपण खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतं आणि त्यापासून वेगवेगळे न्यूट्रिएंट्स तयार होतात, ज्यामुळे आपल्याला एनर्जी भेटते. पण लिव्हर जर अशक्त झाला असेल तर याचं पचन व्यवस्थित होत नाही, न्यूट्रिएंट्स व्यवस्थित तयार होत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला कधीकधी डोकं दुखणं, ब्रेन फॉग यासारखे लक्षणे चालू होतात. कोणतेही कारण नसताना गळून गेल्यासारखं वाटणे, कोणतेही काम करण्याची इच्छा न होणे, ही सगळी लक्षणे दिसू लागतात. पहिला जेवढा वेळ तुम्हाला एखादा काम करण्यासाठी लागायचं त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर तुम्हाला लागत असेल तर कुठे ना कुठे तुमची एनर्जी कमी होत आहे. 6वं लक्षण कोणतेही कारण नसताना वजन अचानक कमी किंवा जास्त होणे. कोणतीही डाईट न करता, एक्सरसाइज न करता जर तुमचं वजन कमी किंवा जास्त होत असेल तर तुम्हाला याकडे लक्ष देण्याचं गरज आहे.
70 ते 80% कोलेस्ट्रॉल हे आपल्या लिव्हरमध्ये साठवले जाते पुढे एनर्जीच्या रूपांतर करण्यासाठी. पण जर यकृत बरोबर काम करत नसेल तर न्यूट्रिएंट्स बरोबर तयार होणार नाहीत आणि त्यामुळे हळूहळू पोटावरची चरबी ही वाढायला चालू होते. मग अशा वेळेस बाकी हातपाय नॉर्मल राहतात पण पोटावरची चरबी ही वाढल्यासारखी दिसते किंवा पोट फुगल्यासारखं दिसू लागते. जर हा त्रास खूप दिवसांपर्यंत चालू राहिला तर यकृताचं जास्त डॅमेज झाल्यामुळे नंतर वजन खूप झपाट्याने कमी व्हायला चालू होतं. या व्हिडिओमध्ये सांगितलेली 6 लक्षणे यापैकी तुमच्यात कोणतीही लक्षणे दिसत असतील तर तुम्हाला लगेच याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला योग्य दिनचर्या पाळावी लागेल, पथ्य पाळावे लागतील, जड पदार्थ, दुधाचे पदार्थ, तेलकट, मसालेदार पदार्थ हे सगळे बंद करावे लागतील. त्याचबरोबर जर तुम्हाला त्रास जास्त असेल तर यकृतावर जाणारी औषधे सुद्धा द्यावी लागतील. जर तुम्हाला या व्हिडिओमधली माहिती जर आवडली असेल आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्याची इच्छा असेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.